अरे ही जी बहिणाबाई सांगते ना आमची, आणि तुम्ही युवाल नोहारीचा तो प्रबंध वाचा, मी थक्कवून बघतो तिच्याकडे की तिला काय म्हणजे कसं माणूस पाहिजे ती की माणसाला सुटले हाव आणि तो करायला लागला भाव. माणसानं घडवला पैसा आणि माणसाचा झाला कोयसा. छापखाना जेव्हा तिने पाहिला, तो छापतोय. आमच्याकडे ते काव्यरत्नावली, आमचे फडणवीस काव्यरत्नावली चौकई हे पहिलं मासिक होतं की जे मराठीत कवितेला वाहिलेलं निघालं, ते आमच्या गावातनं. तिने तो छापखाना पाहिला, तिला काय सुचलं की माणसापरीस माणूस राहतो येडा जाना आणि छापीसन होतो कोरा कागद शहाणा. कागद शहाणा होतो, माणूस येडाच राहतो यार. किंवा तिचं ते नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. हृदयाचं घेणं देणं पोटासाठी नाहीये. पाहिंसन लोकाईचे व्यवहार खोटे नाटे, तवा बोरी बाबईच्या आले अंगावर काटे. उगच काटेने आले बोरी बाबईच्या अंगावर, माणसांचे व्यवहार पाहून आलेले आहेत. हे जे माणसाचं माणूस पण जाणार ना, हे ती बरोबर पकडायची. आणि मग कदाचित म्हणूनच संस्कृती नावाची गोष्ट उदयाला आली, त्यातनं सण आले. आता सण म्हणजे सण पूर्वी होते मग धर्म आले. काही अभ्यासकांचं असं मत आहे की सण बळकवले धर्मांनी. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या रोमन संस्कृतीमध्ये तो सॅटर्न नावाचा देव, त्याचा सॅटर्नलिया नावाचा एक मोठा उत्सव व्हायचा डिसेंबर महिन्यात. 25 डिसेंबर हा त्याचा दिवस. पुढे रोमन साम्राज्याने 4थ्या शतकात ख्रिस्त धर्माचा स्वीकार केला आणि ख्रिस्त आणि चर्चने काय केलं की तो जो उत्सव होता सॅटर्निया, किंवा त्याला विंटर्स कॅप्टिन म्हणायचे, ते त्याच्यावर कब्जा केला आणि त्याचं रूपांतर ख्रिसमस मध्ये केलं. सण, आपल्याकडचा सण म्हणजे काय, आपल्या तुम्ही काय खानदेशच आहे नाशिक, पण आपल्याकडची आखाजी काय असायची ना, आखाजी मोठा सण आपला अक्षय तृतीयाच. सगळ्या सण जर नीट बघितलं तर ते कृषी संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहेत. आखाजी म्हणजे सगळे कामं संपलेले, शेतीबाडीतले, पिकं घरात आलेली आहे, साल ठरवायचंय, सालदाराला द्यायचंय, मुली अशा छान घरी येतात माहेरी, आणि त्या मुलींच्या स्वागताला मग लाल रंगाचे लाडू करणं, झोके टांगलेले आहेत, झोका आणि पोरी, याचं अप्रतिम ते असं हे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते मडके, त्याला घडली भरणं म्हणायचो आपण. ही आपल्या पूर्वजांच्या, हे श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे आपण काहीतरी टाकल्याने आपल्या पूर्वजांना भेटतं, याच्यावर काही माझा पण विश्वास नाही. पण त्यांचं स्मरण, ती घडली भरणं आणि तो जो घट आहे ना, घट किंवा ती घडली, हे आपल्या संस्कृतीत महत्वाचं काय, जीवाचं प्रतीक आहे. जीवाचं प्रतीक आहे ती घडली भरणं. हे सगळं सुंदर. आता सण पण बदलले, उत्सव पण बदलले, काहीतरी वेगळंच झालेलं आहे. पण हे आखाजी सारखे सण जे आहेत ना, जे आपल्याला मातीशी जोडून ठेवतात. काय बहिणाबाई त्या आखाजी बद्दल बोलते,